मी काम करत नाहीये असं कुठेतरी पसरलेलं इंडस्ट्रीत. सो असं नाहीये, मी नेहमीच काम करतेय. मी आत्तापर्यंत 20 किलो कमी केलंय. माझं 89 पॉईंट समथिंगवर गेलेलं आणि आत्ता माझं 69 आहे. मला आणखी कमी करायचं आहे वजन आणि मला छान दिसायचं आहे ऑफकोर्स. सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर मी आली आणि इतक्या वर्षांची खास मैत्रीण म्हणजे आज मी तिच्याकडनं मोटिवेशन घेऊन जाणार आहे फिटनेससाठी. काजल, काय कमालीची बारीक झाली असतो आणि किती सुंदर दिसतेस. हाय वन्स अगेन. हाय, थँक्यू सो मच. आणि हो, माझं चाललं आहे वेट लॉस. तर इतकी वर्ष माझं असं होतं की करते 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 वेट लॉस करते आणि मी खूप मेहनत करायचे, पण कुठेतरी एखादी गोष्ट कमी पडून जायची. पण नंतर मला ते कळलं की माझ्या बॉडीला काय सूट होतं आहे आणि मी ते कन्सिस्टंटली केलं अँड नाव यू कॅन सी द रिझल्ट्स. पण स्वतःला पण आरशात बघताना मस्त वाटत असेल, कारण का मला आठवतं आपण व्हॉट्स इन माय लंच सेगमेंट केलेलं, ज्यात तू बोललेलीस की माझे प्रयत्न सुरू आहेत आणि मी कन्सिस्टंट राहणार आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत कन्सिस्टन्सी आहे ना डाएटमध्ये? हो हो हो, कन्सिस्टन्सी तशीच आहे. हार नाही मानली मी आणि अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत, कारण का मी ह्यातही म्हणतात ना सॅटिस्फाईड नाही आहे. मला आणखी कमी करायचं आहे वजन आणि मला छान दिसायचं आहे ऑफकोर्स स्क्रीनवर. तर तेच प्रयत्न सुरू आहेत. नवरा सपोर्ट करतोच आहे आणि चाललंय. म्हणजे बिझनेस वुमेन वाईब देतेस फुल आज. मला सांग, खूप सुंदर दिसतेस. तुला पर्सनली किती आवडला हा लुक? ऑल्सो सनई चौघडे या सिरियलबद्दलही आम्हाला काहीतरी सांग. सो माझं असं काही ठरलं नव्हतं की मी लगेच आता सिरियल घेईन, कारण आता यावर्षी माझी एक मूवी येते आहे आणि एका मूवीचं शूट मी करणार आहे. सो मला असं वाटलं की काहीतरी दिवस मी बघते, आधी छान वेट लॉस करते आणि मग कमबॅक करेन. बट म्हणतात ना नशिबात असतं तुमच्या कधीतरी, आणि झी मराठीबरोबर तर मला काम करायचंच होतं. ते माझ्या लिस्टमध्ये पहिल्याच नंबरवर आहे. आणि एके दिवशी मला फोन आला की तू करशील का, हा एक ट्रॅक आहे छोटासा. तर मी म्हटलं छोटासा का असे ना, मला पण बघायला मिळेल की मी टेलिव्हिजनवर आता कशी दिसते आफ्टर वेट लॉस, आणि झी मराठीबरोबर करायला मिळणार. त्यामुळे मी हो म्हणाले आणि माझा पार्टी सिक्वेन्स कदाचित लोकांनी बघितलाच असेल. आणि त्यानंतर आता मी एका सीनसाठी आले आहे सनई चौघड्याच्या सेटवर. कमाल टीम आहे, खूप छान आहे सिरियल पण. मी कधी कधी मध्ये मध्ये फॉलो करते आणि आता एक वेगळा कॉन्फिडन्स आला आहे मला. त्यामुळे मी म्हटलं चला करूया. मे बी माझा हा लुक बघून किंवा माझ्या कमबॅकमुळे इतर लोकांनाही कळेल की बाबा ही काम करतीये. कारण का मध्ये असं झालेलं की मी काम करत नाहीये असं कुठेतरी पसरलेलं इंडस्ट्रीत. सो असं नाहीये, मी नेहमीच काम करतेय आणि मी कुठल्याही कामासाठी नाही असं कधीच म्हणाले नाही आहे. त्यामुळे मी यापुढेही काम करत राहीन. फक्त एवढं होतं, माझं वेट लॉस होत नव्हतं लवकर, त्यामुळे मी मध्ये थोडासा छोटासा ब्रेक घेतलेला. पण त्याच्यानंतर मी सांगितलं की नाव आय एम रेडी. तर येस, दिस इज माय फर्स्ट वर्क आणि परत मला आनंद होतोय की कमबॅक माझा झी मराठीवरच होतोय. या आणि तुला म्हणाले की तुझं नाव अजूनही माझ्याकडे काजल काटे ब्रॅकेटमध्ये शेफाली असं सेव्ड आहे, पण ती शेफाली अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. या सेटवरही तुला सगळे शेफाली हाक मारतात, क्र्यू मेंबर्स जे आहेत ते. कट्टू, आता तू म्हणाली जसं की जरी ती भूमिका छोटी असेल तरी पण अशी भूमिका तू करतेस की ती छाप पाडून जाणार, जशी शेफाली होती. आय गेस ही सुद्धा भूमिका तशीच असेल की ॲटलिस्ट तिची तुझं प्रेझेन्स आणि तुझं अच्छा हिचा ड्रेसिंग सेन्स कमाल आहे. हा सो माझं हे नेहमीच आहे की कुठलंही कॅरेक्टर मी करते तर त्यात माझा एक टच असतो. सो आता हे पण मीच केलं आहे, म्हणजे मी स्वतः करते स्टाईल. मला आवडतं आणि मला असं वाटतं की आपण प्रेझेंटेबल दिसायला हवं. आणि आता वेट लॉस केल्यानंतर का नाही, तर मी म्हटलं की आता मी सब पहन सकते. सो लेट्स ट्राय. आणि ऑफकोर्स जे क्रू आहेत सगळे ऑफकोर्स सगळे सेमच असतात. या सिरियलमधनं ते दुसऱ्या सिरियलमध्ये जातात, आपण थोडंसं म्हणजे आम्हाला थांबायला लागतं. तर ते सगळे मला म्हणतात शेफाली मॅम थोडंसं इकडे, शेफाली मॅम थोडं हे. तर मला आवडतं आहे ते की अजूनही मला शेफाली नावाने ओळखत आहेत, पण तुम्हाला शेफालीची एक नवीन झलक बघायला मिळणार. सो हे चाललं आहे. पण काजल, किती वेट कमी केलंस, म्हणजे कुठून कुठे जम्प केलं? मी आत्तापर्यंत 20 किलो कमी केलं आहे. सो माझं 89 पॉईंट समथिंगवर गेलेलं आणि आत्ता माझं 69 आहे वजन. आणि मला आणखी 10 किलो कमी करायचं आहे, जे मी पूर्वी होते. म्हणजे इंडस्ट्रीत जस्ट आले होते तेव्हा 2017-18मध्ये वगैरे मी तेवढी बारीक होते. सो मला तेवढं व्हायचं आहे परत. होशीलच तू, डेडिकेशन बघतोय आम्ही तुझं. पण तू म्हणाली जसं की तू काम करत नव्हती सिरियलमध्ये, पण
बिहाइंड द कॅमेरा तुझं काम सुरू होतं एका फिल्मसाठी जी रिलीज झाली है ना. सो तिथे काम सुरूच आहे, म्हणजे ह्या इंडस्ट्रीपासून तू कधीच वेगळं स्वतःला बघू शकणार नाही. नाही नाही कधीच नाही. म्हणजे माझं असं आहे, काम करत राहा. तुम्हाला जरी ॲक्टिंगमध्ये काही मिळत नाही आहे पण तुमच्यात माझ्यात तर आणखी दुसरं टॅलेंट आहे ना, सो वाय नॉट. त्यामुळे मी प्रार्थनाच्याच मूवीला असिस्ट केलेलं. त्यानंतर मी आत्ता सांगू का, तर मी एका मूवीमध्ये आता काम करते आहे, ॲक्ट करते आहे. ती मूवी येणार आहे माझी ऑक्टोबरमध्ये, आणि एक दुसरी मूवी आहे त्याचं मी शूट ऑक्टोबरमध्ये स्टार्ट करते. सो मी ॲक्टिंग पण करते पण मला आय डोंट माइंड वर्किंग बिहाइंड द कॅमेरा ॲज वेल. सो माझं चाललं आहे काम आणि मी खूप एन्जॉय करते. म्हणजे मला असं वाटतं की हेच माझं जग आहे आणि मी घरी राहून मला बोर होतं, त्यामुळे मी काम करत राहते. आणि मी इथे तिला पाहिल्याच म्हटलं की स्टोरीजमध्ये किंवा आपण व्हिडिओ कॉल्सवर बोलतो तेव्हा खरंच नाही जाणवत, पण आता खरंच मी इथून मोटिवेशन घेऊन जाणार आहे भाई. आज से मेरा डाएट सुरू हो रहा है, घर जाके मम्मी को बोलने वाली हूँ. पण नाही, खरंच ओळखीचे चेहरे किंवा ते सगळ्या पुन्हा बघून यांना खूप भारी वाटतंय तुला. काजल, आत्ता ही भूमिका तुझी छाप पाडून जाईलच. आता याही भूमिकेसाठी काय अपील करशील? काय एक मसाला घेऊन तू येतेस आता? हा एक काइंड ऑफ तुम्ही जी झलक बघितली आहे, हा थोडासा हलका नेगेटिव्ह, थोडीशी जेलस अशी ही आहे. आणि अल्पना नाव आहे या भूमिकेचं. आणि खरं सांगू, मला पण आत्ता इन फ्युचर काय घडतं या भूमिकेबद्दल आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी आयडिया. जे काही आहे ते मी आता, मला असं वाटतं की एक सीन तो परफेक्ट द्यायचा आहे, मला खूप छान करायचं आहे. तर मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मी छानच करणार आहे ही पण भूमिका. नक्कीच लोकांना कदाचित आवडेल मला वेगळ्या भूमिकेत बघायला, कारण ही जरा निगेटिव्ह शेडची आहे आणि मला खूप आधीपासून असं होतं की मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. सो एक कॉमेडी करून झालं, एक साधी भोळी सून करून झालं, आत्ता बिझनेस वुमन किंवा एक विलन थोडंसं ते करायला मिळतं, तर मला भारी वाटतंय. आय एम एन्जॉईंग इट. आणि तुझा लुक बघून मला असं वाटतं की तुला अशी मालिका मिळो की मस्त बिझनेस वुमेन अशी सगळ्यांना तालावर नाचवणारी टाईप्स भूमिका मिळावी, राईट? हो यार, मला लवकरच, म्हणजे मी वाट बघते की अशी भूमिका कधी मिळते, कारण का आता मी खूप मेहनत केली आहे आणि मला असं वाटतंय की येस, मला अशी भूमिका मिळाली तर मी तर म्हणजे मज्जा करणार आहे. हार्डवर्क विल पे ऑफ. आपण वाट बघूया आणि तेव्हा हे इंटरव्ह्यू करूया धमाकेदार. सो थँक्यू सो मच काजल, नेहमीप्रमाणे इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट ह्यासाठी सुद्धा, आणि अपकमिंग मूवीज तुझ्या पण लाईन अप आहेत त्या सगळ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच अतिशा, मला खूप बरं वाटलं तुला भेटून. आणि लव्ह यू ऑडियन्स. थँक्यू राजश्री.